येतात. आता जे नव्याने घर घेणारे किंवा बांधणारे यांना तुमचा कोणता मोलाचा सल्ला राहील? बघा, नवीन समजा तुम्हाला घर बांधकाम करायचं असेल तर त्याच्यामध्ये मुख्य असते तुमच्या घराची एंट्री. तुमच्या घराची एंट्री ही पॉझिटिव्ह दिशेला असली पाहिजे. म्हणजे ते पूर्व असो पश्चिम असो सर्व दिशा चांगल्या आहे, कोणतीच दिशा खराब नाही आहे. पॉझिटिव्ह दिशामध्ये एंट्री असली पाहिजे. तुमची किचन ही अग्नेयल असली पाहिजे. तुमच्या पाण्याचं जे काही टाका आहे किंवा बोरवेल आहे, स्त्रोत जे आहे जे स्त्रोत आहे ते ईशान्य दिशेला असलं पाहिजे. तुमचं सेफ्टी टँक एक दिशा तुम्हाला सांगतो पश्चिम आणि वायव्याच्या मधात. ह्या दिशेमध्ये तुम्ही मधोमध समजा सेफ्टी टँक घेतलं ते योग्य दिशेला येईल. तुमच्या घरातले टॉयलेट सुद्धा महत्वाचे आहे. टॉयलेट हे योग्य दिशेला असले पाहिजे. मग याच्यामध्ये 3 दिशा मुख्य आहे. जे पश्चिम आणि वायव्याच्या मधात एक तुम्ही टॉयलेट देऊ शकता, एक पूर्व आणि आग्नेयच्या मधात, आणि एक साऊथ आणि साऊथ वेस्टच्या मध्ये. ह्या 3 दिशेला तुम्ही टॉयलेट देऊ शकता. इतर ठिकाणी तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही उपाय करून म्हणजे काही रेमेडी करून तुम्ही त्याचे टॉयलेटचे निगेटिव्ह इफेक्ट कमी करू शकता. पण याच्यामध्ये महत्वाचं असते, जसं तुम्ही व्यावसायिक असेल तर व्यावसायिक लोकांना उत्तरेमध्ये टॉयलेट चालणार नाही, कारण तुमच्या प्रोफेशननुसार काही गोष्टी महत्वाच्या असते. जसं काही मंडळी राजकारणामध्ये आहे तर राजकारणी मंडळीसाठी पूर्व दिशा ही अतिशय महत्वाची आहे, कारण ही संपर्काची दिशा आहे ना. मग त्यांचा संपर्कच कमी होऊन जाईल. समजा या पूर्व दिशेमध्ये टॉयलेट आला राजकारणी मंडळीच्या घरामध्ये तर त्याचा संपर्क कमी होईल. म्हणून प्रत्येकाच्या प्रोफेशननुसार सुद्धा एक वास्तू मग ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या असते. तुमचं मंदिर हे ईशान्य दिशेमध्ये असलं पाहिजे आणि तुमचं बेडरूम हे योग्य दिशेला असलं पाहिजे.